व्हिवर्स, आता आम्ही जी आहो पंचनदी लकलतरला आहो त्या साईडला, आणि त्या साईडला कोलतार आहे. हे बघा, ही समोर पुरा कोलतार आहे, कोलतरे बीच तत्पर्यंत आहे माशाअल्लाह. आणि आता आम्ही इकडे गौरी 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 तू जाऊ ना गर्दी आहे. या केल्याचा काय वापर करता तुम्ही? फक्त पाण्यासाठी. पण तू केली काय नजारो आहे ने, काय दिसतंय बघ. बाप रे बाप, एक नंबर. लताचा वर बघ. कुठे गेली आई, कुठे गेली? खोटं बोल, खोटं बोल. चेहरा कुठे लपतो काय सांग मला. आई गेली कुठे रे? देखिए क्या नज़ारा है, माशाअल्लाह माशाअल्लाह.
या सगळ्यांनी या. ही खरब आहे, कोलतार आणि पंचनदी याचा खरब. आणि इतका मोठा खरब आहे की ह्याच्यावरती मी 1 घंटा पण चालीन ते कमी पडेल. इतका लांबपर्यंत ती व्ह्यू बंदरपर्यंत गेला आहे खरब इकडं. आणि इकडे मोप माणसा मच्छी पकड्या येतात. पण या टायमाला गणपतीचा सीझन आहे, गणपती बाप्पा आलेले आहेत आणि पाऊस पण आहे. पण आज पाऊस नाही आहे, त्यासाठी माणसं येत नाही. आता भरती लागली आहे पाण्याला. काय या दाखवता या तुला या. कालवा आहात आपण ज्याचा उचल बनवतो. माशाल्लाह आपल्या कोकणी माणसांना माहिती आहे ही काय आहे. ती गीर असतात अशी निघतात, ती खाता होता. तर मी जात आहे त्या साईडला. तर इकडे जास्ती करून हीच जी जगली आहे. पण इकडे एवढ्या लांब कोण येत नाही गाड्या, मग कमी माणसं येतात. सर्पावर ऐशे निशाण बनलेले आहेत. याने काय गॉगलचं रूप दिसते, किंवा डोळे दिसतात, किंवा काही माणसाचं शेप दिसते. त्याच्यावर एक चीज मी तुला दाखवत आहे बघा. जसं ती आहे मान आणि ही आहे पोट. म्हणजे एक माणूस त्याचा बैसलेला आहे. पण ह्यो सीन बघा किती बेस दिसते या साईडची बघा. याचा हा वर्षी असो ढुंडो गेलो आहे आणि त्याच्या खालती गॅप आहे. दाखवता तुम्हाला मी. ह्यो बघा, ह्यो आहे ना इकडची आरपार आहे. माशाअल्लाह, सुबहानल्लाह, वल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर. माशाअल्लाह.
माशाल्लाह कुव्वत इल्ला बिल्लाह अल-अली अज़ीम। ये जो पानी है समंदर का, ये पत्थरों को चीरते हुए गया है। इसको हमारे यहाँ गलई बोलते। और यहाँ सब लोग मच्छी पकड़ने ज़्यादा करके आते हैं ये लाइन में, या जिधर तांबूसा गोबरा बड़ी बड़ी मछलियाँ मिलती हैं। तो अभी पानी को भरती है, इसके लिए पानी फाड़ते ऊपर आया है। और ये और भी जब पानी यानी बोलते हैं जोश को होता है, हाई टाइड होता है, तब ये ऊपर तक मारता है पानी पे, ये ऊपर तक मारता है पानी। अभी फ़िलहाल तो ये बारिश का पानी ऊपर से नीचे गिर रहा है, लेकिन जब ज़्यादा हाई टाइड होती है, पानी को जोश होता है तो ऊपर तक मारता है। या आज आपण ही लखलतर पासून जी फिरलो, मी तुला लखलतर गाव दाखवलो, पण पुरा 100% नाही दाखवलं, थोडंसं दाखवलं। आणि त्याच्या वर्षी आम्ही खरपावर यायच्या आधी आम्हाला 2-3 जणांनी आमंत्रण केले नव्हते, गणपतीला या, ते आम्ही त्यांच्या इकडे जाऊन मिळून त्यांना आलो। आता आम्ही इकडे आलो होते, हे ढोंडे बघता तुम्ही, एक कैसे अटकलेले आहात, म्हणजे एकाच जर हे ढोंडो पडलो माझ्यावरती ते मी चपटो होऊन जाईल, खलास। बघा कैसं अटकले, सुभानअल्लाह बोलला जाईल की अल्लाह तालाने एक एक चीजला ऐसा अटकून ठेवला नाही की अल्लाह ताला ते इशाऱ्याची जरुरी आहे। अल्हम्दुलिल्लाह। ते मी इकडे बसलो आहे, जरा सावली पण आहे, निंबर कडक आहे, यासाठी या साईडला बसले। आता मी या घलेला आणलो, तर घले बोललो होते आपले कोलतारवाले, पंचनदीवाले, आपल्या गाववाले, म्हणजे जे पण कोलतारवाले सगळे ओळखतात ह्या जागेला। आणि एकदम जवान पिढी आत्ताची असेल तर त्यांना त्यावर माहिती नाही, पण पुराणी लोक असतील त्यांना माहिती आहे घले काय आहे, ही खरब काय आहे। कारण माणसा पहिले फजर पडतात, फजर पडल्याच्या नंतर डायरेक्ट गरव्या यायचे, म्हणजे गाव इतकं भरलेलं होतं गाव, माशाअल्लाह। गावात खूप माणसं होती, त्या टायमात माणसं फजर पडून गरव्या यायची। आणि इतकं त्यांचं अकिदो होतो अल्लाच्या वरती की घरात बायकांना मसालो वाट्या बोलायचे आणि ते गरवे यायचे, आणि ते गरवून म्हावरा घेऊन जायचे, खाली हात नाही जायचे। अल्हम्दुलिल्लाह ऐसो अकिदो होतो त्यांचं अल्लाच्या वरती, आणि नियत तैशी होती त्यांची की म्हणजे माणसं ऐशी जिंदगी काढायची, आणि ती पण त्या जिंदगीत खूप मजा होती, ताजा ताजा मावरा खायचा म्हणजे काय। ते एक उदाहरण मी देईन की माझे ससरेस फजलुद्दीन शेख अहमद टिकले, ते माझे फुप्पा पण आहेत, सक्के फुप्पा। ते फजरची नमाज झाल्याच्या नंतर ते गरव्या यायचे आणि म्हावरा घेऊन जायचे, माशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ऐसो अकिदो असते। आणि आज ही खरब आहे ना, ते आपल्या गावाची खास जी वतनी माणसं इकडचे त्यांना पुकारते की खाते आहो तुम्ही, माझ्या इकडे यायचे, आता कोण पण नाही आहे, गाव विरान आहे, मग नाहीच्या बरोबर माणसात मग बोलूच नाही शकत। पुऱ्या कोकणात तो यो आलम आहे। अल्लाह ताला सगळ्यांना नेक हिदायत देव की आपल्या गावाला आबाद करो, आपल्या गावाच्या तरफ तवज्जो द्या, हे मोब जरुरी आहे। आपले बुजुर्गांची जागा आहे आणि पीर अवलियांचा वलियोंचा गाव आहे, वली हात दुनियाभरची, म्हणजे आपल्या इकडे आलेले आहात, आपल्या इकडे वली आहात, आणि जी पण आहे ती तुम्ही बेस समजता। आपण नाही ध्यान दिलं ते कोण ध्यान देईल, आणि ध्यान नाही दिलं ते सगळं त्याचाच खलास होऊन जाईल। ते माझा हीच बोलणं आहे की भाव जे पण भावंडा भावकी आहो ते सगळ्यांनी ऐशी द्या, ऐशी नाही रेलाव ना, ते तुम्हाला ते माहिती आहे, बन मोठी है तो लाख की खुल गई तो खाक की।
फुल गई तो खाक की. तो सगळ्यांनी ऐशर्या लाव ना. माशाल्लाह, नबूशियत, शैतानियत जी पण आहे त्याला आपण मुक्का मारून लांब करू शकतो, पण एक बोट तुमचं नाही करू शकत, तो बँड होऊन जाईल, तुटेल. ते ऐशर्या अल्लाह ताला तुमच्या सगळ्यांना नेक हिदायत देव की तुम्ही ह्या रस्त्यावर चाला. आणि लालच करणं तो बुरी बात आहे. लालच नको करू. माझा संसाराचा ओझा. अरे आपल्याला काय राहायचं आहे दुनियात. अल्लाह तालाने जी पण फॅसिलिटीज दिला नाही ती फॅसिलिटीचा मजा घ्या, एन्जॉय करा, अल्लाहचा शुक्र अदा करा. आणि त्या दुनियाशी आपल्याला जायचं आहे, आपली आखिरत बनवायचा. जवळ या, कारण ही समंदर आहे. समंदर तो औरो आवाज आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत नाही पोचणार. ऐका गौरशी की कैसा आपण एकजुटीत राहायला पाहिजे. कुणाची पण जिंदगी खराब नाही झाली पाहिजे. ही जी गिबत करतात ती खराब बात आहे. आणि मी ते तुमच्याच लोकांना बोलताय ही बात, एक ॲडवाईस आहे की कोण पण बंदो जर कुणाची बुराई करत असेल ना ते त्याला तिकडेच स्टॉप इट. एक पण अल्फाज बोलियाता नहीं. यानी बुराई करने वाला जो होता है ना वो बेकार आदमी होता है. किसी की भी बुराई किसी के पास करना नहीं चाहिए, ये गलत है. अपनी आखिरत बनाओ, अपने अमाल अच्छे रहो. आज दौर ऐसा आया है कि अपनी कमजोरी की वजह से लोग फायदा उठा रहे हैं. ते त्याशी बचा. आता पण डोळे खोला, जागे व्हा सगळे, बेस रहा, मिलून वाटून खावा, खुश रहा. जलन हसत सगळ्याशी लांब यासाठी तुम्हाला सिरातुल मुस्तकीमच्या रस्त्यावर चालला पाहिजे. उम्मीद करताय तुम्ही मी काय बोलताय ते समजत असाल. अल्लाह सगळ्यांना नेक तौफीक अता फरमाय. आमीन आमीन या रब्बुल आलमीन. माझी व्हिडिओ बघा, कशी व्हिडिओ लागली तुम्हाला बोला, कॉमेंट्सला जरूर लिखा. आणि खरपाची याद कुणाकुणाला येते त्यांनी कॉमेंट्सला टाका. आणि तुमचे काय जे फिलिंग्स आहेत ना ते त्यातला मेन्शन करा, म्हणजे मला पण समजात येईल. आणि माझ्यासाठी पण दुआ करा तंदुरुस्तीसाठी. आणि अल्लाह तुमच्या सगळ्यांना तंदुरुस्त ठेव, रोजी इज्जत देव, तुमच्या कमाईत इजाफो देव, बाल बच्चा सगळी खुश राहा. अल्लाह तुमच्या भावकीत एकता ठेव आणि मिळून जुळून राहा. कैसा असते माहिती बघा, एक भाऊस असतात, बहिणीस असतात, ते कसे खेळून मिळून म्हणजे सगळं म्हणजे एक त्यांची एक पिरियड असते 20 वर्षाच्या आतला जितका पण होते ते कसे मिळून जुळून बेस राहतात. आणि नंतर जेव्हा त्यांची शादी बिदी तेव्हा सगळं म्हणतं त्यातलं परिवर्तन बोलतात त्याला. अरे कसला परिवर्तन, ते बेकार परिवर्तन द्यायला. म्हणजे ते ती चीज सगळी खपते आणि ती चीज खपली नाही पाहिजे. तुम्ही नंतर पण तैशीच राहा. एक धुवस असते ना, धुवस पोरगी, ती मोप किमती चीज असते. म्हणजे कैसा, ती एक आईबापाच्या सिकऱ्याने एक जन्म घेते, ते तिकडे पण उजवार करते आणि ती लोकांच्या घराजवळ शादी होऊन जाते, ती त्या घराला पण आबाद करते. पण सगळे इकडे ऐसा नाही आहे. मोप सारं आबाद नाही करत, ते उलट तिकडे बर्बाद करतात आणि परत माहेरात येतात. ते ऐसा नाही झाला पाहिजे. इधर भी आबाद हो उधर भी आबाद हो. अल्लाह ताला ने एक बोलते ना, लड़की की शादी करके रहना बोल के माँ बाप को हज का सवाब दिया है. तो किस लिए हज का सवाब दिया है? तो हज का सवाब माँ बाप का मुकम्मल रहने के लिए जहाँ देते हैं ना वहाँ रहो और उस घर को जैसे बोलते हैं ना स्वर्ग बनाए, जन्नत बनाओ उसको. अल्लाह ताला तमाम जितनी हमारी बहनें हैं उनको खुश रखे, उनको मालामाल करे, उनके घर में खुशबख्तियाँ दे. मेरी दुआ है अल्लाह ताला तमाम लोगों को बीमारियों से दूर रखे, तंदुरुस्त रखे. तो मिलते हैं फिर अगली वीडियो में इंशाअल्लाह. बहुत कुछ है दिखाने के लिए. कोकण की दुनिया
23-24 से इसी तरह जुड़े रहिए। अल्लाह हाफिज।